मित्रांनो, बेरोजगारीवरचा हा नवीन अहवाल तुम्ही ऐकलाय का? नुकताच अजिम प्रेमजी विद्यापीठाच्या स्टेट ऑफ इंडिया वर्किंग या अहवालानुसार आपल्या देशात दरवर्षी 2004-05 पासून 50 लाख लोक ग्रॅज्युएट होतात. त्यापैकी फक्त 28 लाख लोकांनाच नोकऱ्या मिळतात आणि त्या नोकऱ्या देखील तुटपुंज्या पगारावर असतात. त्याचप्रमाणे वयोगट 20 ते 25 या वयोगटातील 40% जे तरुण आहेत ते बेरोजगार आहेत. तर 25 ते 29 या वयोगटातील 20% तरुण जे आहेत ते बेरोजगार आहेत. तर एवढ्या प्रचंड प्रमाणात भारतात बेरोजगारी वाढली आहे. या बेरोजगारीमुळे इतर राज्यातून किंवा राज्यातून स्थलांतर होत आहेत. त्याचप्रमाणे नोकरीच्या संध्या कमी झालेल्या आहेत. यावर उपाय काय? तर सरकारला या रिपोर्टमध्ये काय उपाय करायला पाहिजे हे सुद्धा सांगितले आहे. या अहवालात असं म्हटलंय की सरकारने शिक्षण आणि उद्योगांच्या ज्या गरजा आहे यामध्ये जो तुटलेला सांधा आहे तो जोडायला पाहिजे. म्हणजे उद्योगांची जे डिमांड आहे ते आपल्या शिक्षणाच्या सिलेबसमध्ये असायला हवं. ही पहिली मागणी त्याच्यात केली आहे. दुसरे म्हणजे जो सेवा क्षेत्र आहे, जो सरकारी क्षेत्र आहे त्याच्यामध्येच नोकऱ्या पैदा न करता याच्या व्यतिरिक्त नोकऱ्या सरकारने पैदा केल्या.